पुढच्या बातमीकडे वळूयात। कृषी विभागामधल्या घोटाळ्याची सुरेश धस ईडीकडे तक्रार करणार आहेत। धनंजय मुंडे वाल्मीकरांना कृषी विभागाचे 200 कोटी उचलले असा आरोप सुरेश धस यांनी केलाय। माजी मंत्री धनंजय मुंडेंच्या अडचणीत आणखी वाढ होणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल। सुरेश धस ईडीला पत्र लिहून कृषी विभागामधल्या घोटाळ्याची तक्रार करणार आहेत। विनायक डावरुंग आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। विनायक, याआधी सुद्धा धनंजय मुंडे हे कृषी मंत्री असताना त्यांच्या खात्यामध्ये जो भ्रष्टाचार झालेला होता त्या संदर्भात अंजली दमानिया यांनी सुद्धा गंभीर आरोप केलेले होते आणि आता धस हे सुद्धा आक्रमक झाले। रोशाली बरोबर आहे। ज्या पद्धतीने कृषी विभागातल्या घोटाळ्याचा आरोप जो आहे तो सुरेश धस यांनी केला होता, आता थेट ते ईडीच्या दारात जे आहे ते सगळे पेपर्स लिहून देणार आहेत। त्यामुळे अडचणीत साहजिकच माजी कृषी मंत्री आणि त्याचप्रमाणे वाल्मीकराड यांच्या अडचणीत वाढ जी आहे ती होणार आहे। त्या पद्धतीने सुरेश धस मागील अनेक दिवसापासून आरोप करतात की हा मोठा घोटाळा जो आहे तो कृषी विभागात पीक विमा घोटाळा जो आहे तो झालेला आहे आणि त्याचे पुरावे सुद्धा त्यांनी राज्य सरकारकडे किंवा अर्थमंत्र्यांकडे मुख्यमंत्र्यांनी दिलेले आपल्याला पाहायला मिळाले होते। आता हेच पुरावे जे आहेत ते ईडीकडे देऊन पुढील चौकशी ईडीने करावी अशी मागणी जी आहे ते सुरेश धस येत्या काही दिवसात करणार आहेत। धनंजय मुंडे आणि वाल्मीकरांना कृषी विभागाचे 200 कोटी उचलले असं धस यांचं म्हणणं आहे, मात्र धस यांच्याकडे या संदर्भातले काही पुरावे आहेत का? रोशाली बरोबर आहे। ते गेल्या काही दिवसापासून सुरेश धस जे आहे ते वारंवार बोलताना आपल्याला पाहायला मिळतात की याबाबत माझ्याकडे सगळे पुरावे जे आहेत ते आहेत आणि हेच पुरावे जे आहेत ते राज्य सरकारला त्यांनी मुख्यमंत्र्यांना किंवा अजितदादा यांना सुद्धा दिलेले आपल्याला पाहायला मिळाले होते। आता हे पुरावे जे आहेत ते कुठेतरी हा संपूर्ण उघड घोटाळा जो आहे तो झालेला आहे आणि या घोटाळ्याची चौकशी जी आहे ईडी मार्फत व्हावी यासाठी आता पाठपुरावा जो आहे तो सुरेश धस ईडीकडे काही दिवसात करणार आहेत। नक्कीच विनायक।